जय महाराष्ट्र. मी रेश्मा तपासे. आज माझ्यासमोर एक फॉर्म आलेला आहे. तो फॉर्म म्हणजे इको फ्रेंडली गणेशोत्सवाचा. चांगली गोष्ट आहे, चांगली संकल्पना. इको फ्रेंडली गणेशोत्सव व्हावा, ज्याप्रमाणे पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे किंवा आपल्या जे खाडीचं समुद्राचं पाणी जे दूषित होत चाललेलं आहे त्यावरती पर्याय म्हणून इको फ्रेंडली गणेशोत्सव हा बरेच वर्षापासून सरकारचा एक प्रोजेक्ट आहे जो चालवला पाहिजे. पण माझ्याकडे जो एक फॉर्म आलेला आहे आता, तो आहे एका संस्थेचा. ती संस्था आहे विहान फाउंडेशन. विहान फाउंडेशन आहे, त्याच्या खाली लिहिलेलं आहे इको मंगलमूर्ती सर्वे 2026 आणि त्याच्या खाली आहे मीरा भाईंदर म्युनिसिपल कॉर्पोरेशन, कन्सेप्ट बाय श्री हसमुख एम गहलोत असं लिहिलेलं आहे. आणि हा फॉर्म माझ्याकडे आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. हा तो फॉर्म आहे. आता चांगली गोष्ट आहे की इको फ्रेंडली गणेशोत्सव व्हायलाच पाहिजेत. चांगली गोष्ट आहे, पर्यावरण अबाधित राहील, सगळं चांगलं आहे. पण हा फॉर्म जर तुम्ही बघितला तर हा फॉर्म वरून पूर्ण इंग्लिशमध्ये आहे आणि खाली जाऊन जे वाक्य लिहिलेलं आहे ह्या वाक्याचा आम्ही निषेध करतो. या वाक्यामध्ये लिहिलेलं आहे हमारी संस्कृती हमारी जबाबदारी. हमारी संस्कृती हमारी जबाबदारी. कारण सगळ्यांना माहिती असेल की हसमुख गहलोत मीरा भाईंदरमधून नगरसेवक म्हणून दुसऱ्यांदा निवडून आलेत. याच्या आधी ते माजी उपमहापौर राहिलेले आहेत आणि आत्ता ते सत्ताधारी पक्षाचे गटनेता आहेत, स्थायी समिती अध्यक्ष आहेत मीरा भाईंदर महानगरपालिकेत. आणि त्या महानगरपालिकेची स्थानिक भाषा आहे मराठी. माझं म्हणणं हे आहे की जर तुमची संस्था ही आणि जर तुम्ही मीरा भाईंदरला असोसिएट्स करताय महानगरपालिकेला, तर हा तुमचा फॉर्म किंवा खाली जे तुम्ही लिहिले आहे हमारी संस्कृती हमारी जबाबदारी, हे तुम्ही मराठी भाषेत लिहायला हवं होतं. पण तिकडे तुम्ही मराठी न लिहिता तुम्ही हिंदी भाषेमध्ये लिहिलेलं आहे. हसमुख गहलोत साहेबांना मी प्रश्न विचारेन की तुम्ही पालघरच्या पुढे गेलात ना, तर सगळं टोटल गुजराती भाषेमध्ये दिसतात. रस्त्याची नावं असेल किंवा काही विषय असेल संपूर्णपणे गुजराती भाषेत लिहिलेले आहे. तिथे अजिबात हिंदीचा वापर केलेला नाही आहे, संपूर्णपणे गुजराती भाषेमध्ये लिहिलेलं आहे. पण हसमुख गहलोत साहेब, तुम्हाला मी म्हणेन तुम्ही महाराष्ट्रामध्ये ह्या मीरा भाईंदरमध्ये निवडून येतात आणि तुम्ही जर मीरा भाईंदर तुम्ही जर आमच्या पालिकेला असोसिएट्स केलं नसतं तर मी तुम्हाला काही म्हणाले नसते. पण जर तुमची संस्था आमच्या पालिकेला जर तुम्ही असोसिएट्स करता तर तुमचं हा जो फॉर्म आहे हा मराठी भाषेत पाहिजे. आणि तुम्ही तिथे हमारी संस्कृती हमारी जबाबदारी लिहिण्यापेक्षा माझी संस्कृती माझी जबाबदारी असं लिहायला हवं होतं किंवा आमची संस्कृती आमची जबाबदारी असं लिहायला पाहिजे होतं. पण तुम्ही हिंदी भाषेचा प्रयोग केला. असंही महानगरपालिकेमध्ये जेव्हापासून भाजपची सरकार लागलेली आहे तेव्हापासून मराठीचा अपमान आम्ही वारंवार सहन करत आलेलो आहे. काही आमच्याच लोकांमुळे हा मराठीचा अपमान आम्ही सहन करतो आहे. आता विषय असा आहे, मी व्हिडिओ ह्याच्यासाठी टाकलेला आहे की पर्यावरणाचा कुठेतरी समतोल राखण्यासाठी म्हणून इको फ्रेंडली गणपती व्हावा. माझी पण तीच इच्छा आहे. मी याचा बिलकुल विरोध नाही करत आहे. पण इको फ्रेंडली फक्त गणपती ठेवल्याने आपलं पर्यावरण अबाधित राहणार आहे का? प्रश्न हा आहे. कारण मी सातत्याने पर्यावरणाला घेऊन काही व्हिडिओज टाकत आहे. याच्या आधी गेल्या वर्षापासून एक विषय मी घेतलेला होता, जो होता चेना गाव घोडबंदर रोडच्या डाव्या बाजूला. तिकडे बऱ्याच मोठ्या प्रमाणात कांदळवन तोड झालेली होती. त्याचा मी आयुक्त राधा विनोद शर्माला पाठपुरावा केला होता की ही कांदळ तोड सुरू झाल्यापासून मी त्याच्यावरती पत्रव्यवहार केला. आता जवळजवळ ती कांदळवन तोड झालेली आहे. आपले भाजपचे आमदार नरेंद्र मेहता म्हणजे हसमुख गहलोत ज्या पक्षातून निवडून आले, ज्यांचे मित्र आहेत, ज्यांचे बिझनेस पार्टनर आहेत, असे आमदार नरेंद्र मेहता यांचा जो विवादित क्लब आहे 7-11 क्लब, तो क्लब जेव्हा बनवला तेव्हाही मोठ्या प्रमाणात कांदळवनची तोड झालेली आहे. आता
परवा गेल्या हप्त्यात काय झालं, मीरा रोडला कांदळवनला बरीच मोठी भीषण आग लागली. तिथे सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. भीषण आग लागली आणि मुद्दा तोच होता, आग लागली की लावली गेली. तिकडेही मोठी आग लागली. त्याच्यावरही महापौर म्हणून किंवा गटनेता म्हणून, स्थायी समिती अध्यक्ष म्हणून ह्या कोणाचंही एक साधं स्टेटमेंट आलेलं नाही. ते असतानाच आता इंद्रलोकच्या रस्त्यावरती, म्हणजे जो मेन रस्ता आहे त्याच्या डिवायडरवरती जी झाडं लावलेली होती ती वृक्षतोड झाली. कारण काय देण्यात आलं, राधा विनोद शर्मा म्हणतात आम्ही चौकशी लावू, पण कारण काय दिलं आहे की इथे बसेसला अडथळा होतो आहे म्हणून आम्ही झाडंच ती छाटून टाकली. म्हणजे हे वृक्षतोड जे चालू आहे आपल्याकडे सातत्याने मीरा भाईंदर शहरामध्ये, जागा हडप करण्यासाठी म्हणा, जी खाडीची जागा आहे तिथे भराव टाकून ती जमीन हस्तगत करण्यासाठी म्हणा, जिथे तलाव होते ते तलाव संपूर्णपणे नष्ट केलेत भराव टाकून. म्हणजे कांदळवनची जी तोड आमच्या मीरा भाईंदर शहरामध्ये होते आणि ह्या भाजपच्या लोकांकडनं जी वृक्षतोड होते, त्यावेळेला पर्यावरणचा समतोल असा विषय येत नाही का हो तुमच्या डोक्यामध्ये? त्याच्याने पर्यावरण राहत नाही. आता ज्या प्रकारचं वातावरण आपण सतत न्यूजमध्ये बघतोय, इंटरनॅशनल न्यूजमध्ये बघतोय, आपण न्यूजपेपरमध्ये बघतोय, सगळीकडे बघतोय आपण व्हिडिओज, ज्या प्रकारे बिल गेट्सने जे एअरमध्ये जे काही चालू केलं आहे, डीम द सनच्या नावाखाली जे आर्टिफिशियल क्लाउड्स तयार केलेत, एअरमध्ये जे केमिकल पसरवलेले आहेत, पृथ्वीला शांत करण्यासाठी जे काही त्याने सुरू केलं आहे, सनरेज आपल्यापर्यंत पोचलेच नाही पाहिजेत, अशा प्रकारचं बरंच काही गोष्टी ह्या सुरू आहेत. फक्त बाहेरच नाही तर आपल्या देशात पण सुरू आहेत. ज्या प्रकारे अवकाळी पाऊस आता केमिकलवाला जो पडला, लोकांना जाणवला तो पाऊस, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात आणि त्या बिल गेट्सला आमचे पंतप्रधान आपल्या भारतामध्ये आणतात, महाराष्ट्रामध्ये येऊन जातो. आणि ज्या प्रकारे हल्ली बिल गेट्सच्या ज्या प्रकारे आपल्याकडे वाऱ्या चाललेल्या आहेत, तर आपल्या भारतामध्ये असाच कोणता प्रोजेक्ट तयार होतो आहे का बिल गेट्सकडनं? मग या भाजपच्या लोकांना फक्त इको फ्रेंडली गणपती, म्हणजे गणपतीमुळेच पर्यावरण दूषित होतं का? ह्या अशा कितीतरी गोष्टी आहेत, ज्या प्रकारचं वातावरण पोल्युशन वगैरे जे काय चालू आहे, अमूल दुधाची भेसळ घ्या, म्हणजे बऱ्याच गोष्टी ज्या चाललेल्या आहेत, ज्या प्रकारे HPV इंजेक्शनचा जो काय चाललेला आहे, कोविडचा जो झाला आहे बट्ट्याबोळ, जे वॅक्सिन आपण घेतलेलं आहे शरीरामध्ये, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीने मनुष्यहानी झाली नाही का की होणार नाही? आणि हे कोणी केलं? हे कोणाच्या सरकारच्या काळामध्ये झालं? हे भाजप सरकारमध्ये झालं, भाजपच्या काळामध्ये झालं. वॅक्सिन मोदी सरकार स्वतः मुलींना, आत्ताचं जे आलेलं आहे, स्वतः त्या शाळेत जाऊन अजमेरला मुलींना ते इंजेक्शन्स दिलेले आहेत, ते स्वतः उभे राहून. म्हणजे जे काय आता चालू आहे, जे काय चाललेलं आहे, हे पर्यावरणचा समतोल कशासाठी आपण राखतो आहे? निसर्गाचा शेवटी विषय हाच आहे की मनुष्य त्या पृथ्वीवर जगला पाहिजे, वाचला पाहिजे. आपल्याला वाटणारी पूरक स्थिती नैसर्गिक ती इथे असली पाहिजे. मग फक्त गणपतीच्या मूर्त्यांनीच हे आपलं पर्यावरण समतोल राहणार आहे? हे जे तुम्ही लोकांनी जे वातावरणामध्ये सुरू केलेलं आहे भाजपच्या आशीर्वादाने, जे ट्रम्पच्या आशीर्वादाने म्हणा, भाजपने त्यांना साथ दिली ना, ट्रम्प असेल, बिल गेट्स असेल, जगामध्ये त्यांचा धिक्कार चाललेला आहे, पण आम्ही त्यांच्याशी फ्रेंडशिप केलेली आहे. तर यांच्या आशीर्वादाने जे काय चाललेलं आहे ते तुमच्या आमच्या घरापर्यंत येऊन पोचलं आहे. ह्याच्याने पर्यावरणाचा समतोल अबाधित राहिला आहे, टिकणार आहे. तुमची आमची भावी पिढी किंवा भाजपच्या सुद्धा पिढ्या होणारच ना, येणारी पिढी कुठल्या हवेमध्ये श्वास घेणार आहे ह्याचा विचार आपण करतो आहे का? तेव्हा मला हसमुख गेलो त्यांना हाच प्रश्न विचारायचा आहे. इको फ्रेंडली गणपती ठीक आहे, पण हे जे तुम्ही पर्यावरण संपवताय याच्यावरती सुद्धा तुमचं उत्तर आलेलं दिसलं पाहिजे. याच्यावरती तुम्ही बोललं पाहिजे की वृक्षतोड का होते, हे कांदळवन तोड का होत आहे. तुमचे आमदार त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात का कांदळवन तोड केली, त्या कांदळवनला आग का लागली, ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. कारण आता तुम्ही जबाबदार पदावरती आहेत आणि तुमच्या महापौर मॅडम, तुम्ही सगळे जबाबदार व्यक्ती आहेत या मीरा भाईंदरमध्ये. तुम्ही आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना उत्तर द्यायला बांधील आहात. तेव्हा भेटूया
रीतसर तुम्हाला प्रश्न विचारेन, मला त्याचा रीतसर उत्तर मिळालं पाहिजे. एवढं बोलून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि सगळ्या जनतेने विचार करा, आपण कुठल्या परिसरात राहतोय, आपण कुठल्या वातावरणामध्ये राहतोय, तेव्हा स्वतःची काळजी घ्या. असं जर पाऊस पडत असेल अवकाळी तर त्या पावसामध्ये भिजू नका. कृपया स्वतःची काळजी घ्या. बरंच दूषित वातावरण आपल्या अवतीभोवती आहे. स्वतः प्रत्येकाने काळजी घ्या. आयुर्वेदावरती विश्वास ठेवा आणि जे तुम्हाला शक्य आहे, जे आजीचा बटवा आठवा की अशा वेळेला काय केलं पाहिजे त्या प्रकारे करा आणि सेफ राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.